the little red hen. When the wheat was threshed, she said, "Who will grind the wheat?" जेव्हा कोंबडी गव्हाचे दाणे गव्हापासून वेगळे करते, म्हणजे गव्हाची रासणी किंवा गहू बडवून आणते, त्यावेळेस ती त्यांना विचारते, त्या तिघांना, की दळण्यासाठी गव्हाचं पीठ करण्यासाठी कोण कोण येणार. तेव्हा नॉट आय सेड द डक, नॉट आय सेड द कॅट, नॉट आय सेड द डॉग, तिघेजण पण म्हणतात की आम्ही नाही येणार. व्हेरी वेल देन, ठीक आहे तर, सेड द लिटल रेड हेन, ती छोटीशी लहान कोंबडी म्हणते. आय विल सो शी ग्राउंड द वीट, तर ती स्वतः ते पीठ तयार करते त्या गव्हापासून, म्हणजे ते पिठाचं दळण करते, आपलं त्या गव्हाचं दळण करते आणि त्यापासून पीठ तयार करते. वेन द वीट वॉज ग्राउंड इन टू फ्लोअर, शी सेड, हू विल बेक द ब्रेड. जेव्हा ती गव्हापासून पीठ तयार करते, तेव्हा ती त्या तिघांना विचारते की यापासून ब्रेड कोण कोण तयार करणार. तेव्हा ते तिघेजण उत्तर देतात तिला. नॉट आय सेड द डक, नॉट आय सेड द कॅट, नॉट आय सेड द डॉग, तिघेजण पण त्या कोंबडीला नाही असं उत्तर देतात. व्हेरी वेल देन, ठीक आहे तर मग, सेड द लिटल रेड हेन, ते कोंबडी त्यांना म्हणते. आय विल, अँड शी बेक्ड अ लवली लीफ ऑफ ब्रेड, आणि ती काही वेळानंतर तिने ते स्वतः ब्रेड त्या पिठापासून तयार करते. देन शी सेड, हू विल ईट द ब्रेड, त्यानंतर ते त्या तिघांनाही विचारते की ब्रेड खाण्यासाठी कोण कोण येणार. तेव्हा ते तिघे म्हणतात, ओहो आय विल सेड द डक, ओहो आय विल सेड द कॅट, ओहो आय विल सेड द डॉग, ते तिघेजण पण त्या कोंबडीला म्हणतात की आम्ही ते खाण्यासाठी येऊ. सेड द लिटल रेड हेन, आय विल, अँड शी कॉल्ड हर चिक्स अँड दे ऑल एट अप द लवली लोफ ऑफ ब्रेड, आणि त्यानंतर ती आपल्या छोट्याशा पिल्लांना बोलवते आणि त्यांना ते ब्रेड खायला देते. थँक्यू.